मी आता रत्नागिरी कोल्हापूरला जोडणारा आंबाघाट इथं उभा आहे आणि तुम्ही पाहाल तर रस्त्यावर भला मोठा दगड पडलेला आपल्याला दिसतोय। खरं तर हा रत्नागिरी कोल्हापूर जेव्हा म्हणजे आंबाघाट तयार झाला त्यावेळेला रुंदीकरणाचं काम जेव्हा चालू झालं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात डोंगर कटाईचं काम झालं आणि डोंगर कटाई वेळेला ब्लास्टिंग करण्यात आली आणि त्यामुळे कुठेतरी डोंगर ते दगड सैल झालेले त्यांना तडा गेलेल्या होत्या आणि मुसळधार पावसामुळे आता हे जे सर्व दगड आहेत ते रस्त्यावर येत आहेत आणि त्यामुळेच हा जो रत्नागिरी कोल्हापूर मार्ग आहे त्याच्यातील आंबाघाटाची ती जी एक लेन आहे ती बंद करण्यात आली। खरं तर मार्लेश्वर ते कळकद्रा या दोन गावांच्या मध्ये ही हा जी लेन आहे ती बंद करण्यात आलेली आहे। खरं तर सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून काही प्रबंध करण्यात आलेले आहेत। इथं जे रस्त्यावर आलेली जी दगड आहेत किंवा जी माती आहे ती बाजूला करण्याचं जेसीबीच्या माध्यमातून काम चालू आहे। त्याचबरोबर सुरक्षिततेचा उपाय म्हणून इथे पोलीस पुढे तैनात करण्यात आलेले आहेत। याच्या पुढे बघितलं एक 5 ते 6 किलोमीटरच्या पुढे म्हणजे मार्लेश्वर फाट्याच्या पुढे पोलीस उभे करण्यात आले आहेत। सुरक्षिततेच्या दृष्टीने इथं कुठल्या प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून ही जी लेन आहे ते बंद केलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा जो दगड आपण बघाल तो 5 ते 6 फुटाचा मोठा दगड हा रस्त्यावर आलेला आहे। खरं तर वाहतूक नशीब चांगलं की इथे गाड्या नव्हत्या त्यामुळे कुठेतरी जीवितहानी टळलेली आहे। मात्र हा जे जो रत्नागिरी कोल्हापूर जो मार्ग आहे आणि आंबाघाट आहे तो सध्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठेतरी डेंजर बनलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, आंबाघाट, रत्नागिरी, लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।